समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। क्षणोक्षणी आता आमच्या मनी तुमचीच आठवण येत आहे। हृदयात साठवलेल्या आठवणींना आता अश्रूंद्वारे वाट मोकळी होत आहे। भिलवडी गावचे ज्येष्ठ गांधीवादी नेते, महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेसचे माजी सरचिटणीस, सांगली जिल्हा काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय आनंदरावजी भाऊ मोहिते यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त स्वर्गीय भाऊंच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन। अभिवादक पलूस तालुका काँग्रेस कमिटी। गांधीवादी काँग्रेस नेते स्वर्गीय आनंदराव भाऊ मोहिते, भिलवडीचे सुपुत्र, शांत संयमी मितभाषी स्वभावाचे स्वर्गीय आनंदराव मोहिते भाऊ यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन भिलवडी येथे संपन्न होत आहे। भाऊ या नावाने पश्चिम महाराष्ट्रातील एक जाणते काँग्रेस नेते म्हणून त्यांची ओळख होती। पंचायत समिती सदस्य ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून त्यांनी केलेला राजकीय प्रवास आपणास खूपच प्रेरणा देतो। भिलवडी येथील शेतकरी कुटुंबात भाऊंचा जन्म झाला। कोणताही कौटुंबिक राजकीय वारसा नसताना राजकारणातून समाज कल्याणाचे लेणे भाऊंना लाभले। खरे तर राजकीय प्रवासात अनेक पदे भूषवली, पण त्याहून समाज मनाशी एकरूपता त्यांनी साधली। भाऊ भिलवडी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी होते। भिलवडी शिक्षण संस्थेचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संकुलात माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी उपस्थित राहून आपल्या शालेय मित्रांसोबत संवाद साधला होता। पहाटे लवकर उठून दिवसभर कामात व्यस्त हे भाऊंच्या स्वभावाचे खास वैशिष्ट्य। तासगाव पंचायत सदस्य ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस म्हणून राज्य पातळीवर त्यांनी केलेले काम आजच्या युवकांना प्रेरणादायी आहे। भाऊंनी आयुष्यभर साधेपणा जपला। राजकीय प्रवासात चढाओढ, पदांची अभिलाषा यापासून 4 हात लांब राहिले। भिलवडी परिसरात लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब काका पाटील, स्वर्गीय शिवराम बापू यादव, स्वर्गीय सुभाषदादा पाटील, स्वर्गीय बापूसाहेब शिरगावकर, माननीय रघुनाथ देसाई यांचे अभूतपूर्व सहकार्य व मार्गदर्शन लाभले। राजकीय प्रवासात स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब, माजी मंत्री यांनी आनंदराव भाऊंना काँग्रेस पक्षाची धुरा सोपवली। भाऊंनी अत्यंत निरपेक्ष वृत्तीने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र राज्यात काँग्रेस पक्षाचे काम केले, कार्यकर्ते तयार केले। महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात जाऊन काँग्रेस पक्षाची विचारधारा जनसामान्यांना पटवून दिली। आयुष्यभर गांधीवादी विचारश्रेणी जपली, सत्याचा मार्ग नेहमी स्वीकारला। महाराष्ट्र शासनाने दलित मित्र म्हणून स्वर्गीय भाऊंचा गौरव केला आहे। पश्चिम महाराष्ट्रातील अनेक राजकीय उलथापालथी झाल्या, अनेक राजकीय नेते यांना भाऊंच्या मार्गदर्शन लाभले, परंतु आनंदराव भाऊ यांनी मला माझ्यासाठी काही तर द्या अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे कधीही केली नाही। भिलवडी वांगी विधानसभा मतदारसंघ म्हटले की आनंदराव भाऊ हे समीकरण। स्वर्गीय आनंदराव भाऊ सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असताना संपूर्ण जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे आमदार निवडून गेले होते। यामध्ये स्वर्गीय आनंदराव भाऊंचे योगदान नाकारता येत नाही। महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेले स्वर्गीय वसंतराव दादा पाटील यांनी आशिया खंडातील सर्वात मोठा साखर कारखाना उभा केला। पश्चिम महाराष्ट्र राज्यातील अर्थकारण सुधारले। या घडामोडीत भाऊंचा सिंहाचा वाटा आहे। स्वर्गीय दादांच्या राजकीय कारकिर्दीत सांगली जिल्ह्यातील संयमी काँग्रेस नेते म्हणून त्यांची ओळख होती। सांगली जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी काम करताना अध्यक्ष म्हणून माननीय शिवाजीराव नाईक माजी राज्यमंत्री होते। या राजकीय प्रवासात संपूर्ण महाराष्ट्रात आदर्शवत जिल्हा परिषद म्हणून नावलौकिक मिळवला होता। सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने विविध सामाजिक व लोककल्याणकारी कामाचा धडाका स्वर्गीय आनंदराव भाऊंनी केला। याच काळात महाराष्ट्राचे दैवत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे प्रेरणास्थान, माजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री स्वर्गीय आराराबा पाटील सांगली जिल्हा परिषद सदस्य म्हणून भाऊंच्या सोबतच कल्याणकारी सामाजिक कार्य करीत होते। दिवस रात्र कार्यालयात लोकांची कामे केली जात होती। जनसामान्यांना फार मोठा दिलासा मिळाला होता। शिक्षण, आरोग्य, शेती या क्षेत्रात सांगली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्वर्गीय आनंदराव भाऊंनी फार मोठे काम केले आहे। विशेष म्हणजे प्रसार माध्यमांपासून सदैव 4 हात लांब राहून त्यांनी कामे केली।
जिल्ह्यातील मंत्री, राज्यमंत्री, आमदार, खासदार हे नेहमीच स्वर्गीय आनंदराव भाऊंचे मार्गदर्शन घेत होते. स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब, माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या राजकीय जीवनात स्वर्गीय आनंदराव भाऊंना ज्येष्ठत्वाचे अतूट नाते होते. साहेब आणि भाऊ ही राजकीय दिलखुलास मैत्री संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होती. साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केले. त्यामध्ये स्वर्गीय आनंदराव भाऊंनी सदैव साथ दिली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून त्यांनी केलेले काम आजही महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात उल्लेखनीय आहे. सांगली जिल्ह्यातील बँक, साखर कारखाने, पंचायत समिती, सांगली जिल्हा परिषद इत्यादीमध्ये विविध पदांवर त्यांनी काम केले. शांत, संयमी, मितभाषी, गांधीवादी नेते म्हणून त्यांची ओळख होती. दिनांक 10 ऑगस्ट रोजी स्वर्गीय आनंदराव भाऊंचा प्रथम पुण्यस्मरण दिन संपन्न होत आहे. स्वर्गीय आनंदराव भाऊंना भिलवडी शिक्षण संस्था व भिलवडी परिसर यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहोत. संकलन संजय तावदर, ग्रंथालय परिसर, बाबासाहेब चितळे महाविद्यालय, भिलवडी. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.